नमस्कार. आज आपण बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बुंदीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी बुंदी पाडण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप बेसन घालायचं, चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि चिमूटभर जो खाण्याचा रंग असतो तो घालून घ्यायचा. एकदा चमच्याने सर्व साहित्य एकत्र करून छान असं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालूनच पीठ तयार करून घ्यायचं आहे. ज्या कपाने मी बेसन घेतलं होतं त्या कपानेच मी इथे पाणी घालून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालूनच पीठ तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. इथे सुरुवातीला घेतलेल्या एका कपामधलं संपूर्ण पाणी मी घालून घेतलं आहे. पाणी घालून पुन्हा एकदा पीठ छान मिक्स करून घ्यायचं. अजून देखील पीठ इथे थोडंसं घट्ट वाटतंय. पुन्हा एकदा 1 कपभर पाणी मी इथे घेतलं आहे. त्याच्यामधलं थोडंसं पाणी मी इथे घालून घेणार आहे. बेसन कसं आहे त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं. इथे मला आणखीन थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून घेणार आहे. चमच्याने पुन्हा एकदा एकसारखं छान असं फेटून घ्यायचं. चमच्याने अगदी सहज खाली पडलं जाईल अशा प्रकारचं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं. बुंदी पाडण्यासाठी पीठ तर इथे तयार झालं. चला तर मग बुंदी पाडायला सुरुवात करूया. 1.5 कप पाणी पीठ तयार करण्यासाठी इथे लागलं आहे. पुन्हा एकदा चमच्याने छान मिक्स करून घेऊयात. पीठ तयार होत आहे तोपर्यंत मी एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. बुंदी पाडण्यासाठी दुकानामध्ये अशा प्रकारचा एक झाऱ्या विकत मिळतो, तो घ्यायचा. एका हाताने झाऱ्या असा कढईवरती पकडून ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या साहाय्याने याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आणि त्याच चमच्याच्या साहाय्याने पीठ अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं. बघू शकता बुंदी खाली सहज अशी तेलामध्ये पडली जाते. आणखीन चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं झाऱ्यामध्ये पीठ घालून बुंदी अशी तेलामध्ये पाडून घ्यायची. 1 ते 2 वेळा बुंदी पाडून झाल्यानंतर झारा बाजूला करून घ्यायचा. गॅस हा मध्यम आचेवर ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी बुंदी थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची. बुंदी भाजून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये त्याचं तेल नितळण्यासाठी काढून घ्यायची. पुन्हा एकदा झाऱ्याच्या मदतीने बुंदी तेलामध्ये घालून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व पिठाची बुंदी तयार करून घ्यायची. इथे बघू शकता छान गोल गरगरीत अशी बुंदी तयार झाली आहे. आता लाडू बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती एक टोप ठेवून द्यायचा. त्याच्यामध्ये 2 कप पाणी घालायचं. ज्या कपाने बेसन घेतलं होतं त्याच कपाने 2 कप पाणी घालायचं. गॅस हा मोठा करून पाण्याला एक छान उकळी काढून घ्यायची. पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये 2 कप साखर घालून घ्यायची. 2 कप बेसन, 2 कप पाणी आणि 2 कप साखर अशा समप्रमाणात आपण लाडू तयार करून घेणार आहोत. साखर घातल्यानंतर चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं. साखर ही विरघळेपर्यंत पाक छान शिजवून घ्यायचा. इथे बघू शकता पाण्याला छान उकळी आली आणि साखर देखील संपूर्णपणे विरघळली आहे. पाक तयार होईपर्यंत चमच्याने मध्ये मध्ये सतत असा ढवळत राहायचं आहे. एकदा चेक करूयात पाक तयार झालाय की नाही. अशी अर्धवट तार सुटायला सुरुवात झाली की समजायचं आपला पाक इथे तयार आहे. बुंदीच्या लाडवांसाठी एकतारी पाक तयार न करता मधासारखा चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता गॅस हा मंद आचेवर करायचा आणि तयार केलेली संपूर्ण बुंदी पाकामध्ये घालून घ्यायची.
वरतून 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची. बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता. आता चमच्याने हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं. छान मिक्स करून झाल्यानंतर लगेच लाडू न बांधता याच्यावरती झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी मी हे बाजूला ठेवून देणार आहे. मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा मिश्रण हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. वीस ते 25 मिनिटांनंतर लाडवाचं मिश्रण थंड झाल्यानंतर झाकण काढून एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन ते दोन्ही हातांच्या तळव्यांना थोडं थोडं लावून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घेऊन लाडू वळवायला सुरुवात करायची. बघू शकता छान असे लाडू इथे वळले जात आहेत. पाणी हाताला लावल्यामुळे लाडवाचं मिश्रण हे हाताला न चिकटता लाडू अगदी सहज वळले जातात. जेवढं शक्य होईल तेवढा दोन्ही हातांनी दाबून हा लाडू बांधून घ्यायचा. बघू शकता गोल गरगरीत बुंदीचा गोल गरगरीत लाडू देखील इथे तयार झाला. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे बांधून घेणार आहे. इथे बघू शकता टोपाला देखील खाली बुंदी कुठे चिकटलेली नाहीये. अशाच पद्धतीने माझे सर्व लाडू इथे तयार करून झालेत. आजची लाडवाची रेसिपी ही जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.